अक्काताई नानावणे जे हायस्कूल दत्तवाड यामध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. इन धिस 8th व्हिडिओ, first of all we are going to see about the Cartesian sign convention. What is this Cartesian sign convention? Probably you might have heard the name of René Descartes. René Descartes is the French scientist or mathematician who discovered the coordinate geometry, and for that coordinate geometry the number lines are put in perpendicular position to each others, and by using that we can locate the object or the any point on the paper or on the plot. Okay, now using that theme we are going to construct the Cartesian sign conventions. Now x-axis is taken as a principal axis and y-axis is taken as the line passing through the optical center of the lens. मित्रांनो, या ठिकाणी x अक्ष हा मुख्य अक्ष म्हणून घेतलेला आहे आणि y अक्ष हा प्रकाशीय मध्यातून जाणारी उभी रेषा असा घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं आपली भिंग असणार आहे या पद्धतीने आणि या भिंगापासून वेगवेगळी जी अंतर आहेत या अंतरांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. तो कसा करायचा हेच आपल्याला या प्रकरणामध्ये या भागामध्ये पाहायचं आहे. सपोज दिस इज द लेन्स, देन one should keep in mind that rule number 1, that means Cartesian sign convention number 1, object will always be placed to the left of the lens and also on the principal axis, above the principal axis. Okay, now distances to the right side of the y-axis will be considered as positive. Distances to the left side of this y-axis will always be considered as negative. Distances above this principal axis will always be considered as positive, and distances below the principal axis will be considered as negative. मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घ्या की या कार्टेशियन चिन्ह संकेतामध्ये वस्तू नेहमी भिंगाच्या डाव्या बाजूलाच ठेवायची आहे आणि तीही मुख्य अक्षाच्या वर ठेवायची आहे. त्यानंतर भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून उजवीकडील सर्व अंतर धन मानायची आहेत, तर डावीकडील सर्व अंतर ऋण मानायची आहेत. त्याचबरोबर मुख्य अक्षाच्या वरील अंतर सर्व धन मानायचे आहे आणि मुख्य अक्षाच्या खालील अंतरे ऋण मानायची आहे. अशा पद्धतीनं हे चिन्ह संकेत आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि त्यामुळं या ठिकाणी आता आपल्याला काय मिळतं हे आपण थोडंसं पाहूया. जर या ठिकाणी बहिर्वक्र भिंग असेल तर बहिर्वक्र भिंगाची ही मुख्य नाभी असेल आणि त्यामुळं बहिर्वक्र भिंगाची जी मुख्य नाभी आहे तिच्यापर्यंतचं अंतर हे नेहमी धन असेल. आणि जर अंतर्वक्र भिंग जर या ठिकाणी आपण वापरला असेल तर त्याची मुख्य नाभी मात्र F1 असणार आहे आणि तिथपर्यंतचं प्रकाशीय मध्यापासूनचं जे अंतर आहे तिला ऋण चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे नाभीय अंतर ऋण असेल. बहिर्वक्र भिंगाचं नाभीय अंतर धन असेल, आंतरवक्र भिंगाचं नाभीय अंतर ऋण असेल. अशा पद्धतीनं हे चिन्ह संकेत आपल्याला मिळाल्यानंतर आपण यानंतरच्या पुढील भागाकडे जाणार आहोत. नाउ वी आर गोइंग टू डिराइव द लेन्स formula. For that, let us consider, suppose U is the distance of object from the lens and V
is the distance of image from lens, and f is the focal length of the lens. Then there is a relation in which we will find that 1 by f is equal to 1 by v minus 1 by u. This will be the relation between the focal length and the object and image distances. And this is considered as the lens formula. Now, the next part is of the magnification. Magnification ज्याला मराठीमध्ये आपण विशालन म्हणूया. विशालन म्हणजे काय? तर या ठिकाणी एखादी जी वस्तू आहे त्या वस्तूची मिळालेली प्रतिमा त्यांच्या आकारामध्ये काही संबंध आहे का हे शोधणं म्हणजे विशालन शोधणं. म्हणजे या ठिकाणी जर वस्तू एका विशिष्ट आकाराची असेल आणि त्याच्यापासून मिळणारी प्रतिमा मात्र थोड्या मोठ्या आकाराची असेल तर मग ती किती पट मोठी झाली हे पाहणं म्हणजे विशालन किंवा मॅग्निफिकेशन पाहणं. आता हे करत असताना आपण आपल्याकडं बाण आकृती वापरलेली आहे. म्हणजे वस्तू ही एक बाणाच्या स्वरूपामध्ये आपण दाखवलेली आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर ठेवलेला तो बाण त्याची उंची असं ते गृहीत धरायचं आहे. आणि मग या ठिकाणी आता आपण पाहूया साइज ऑफ द ऑब्जेक्ट will be h1, then size of the image will be h2, then what will be the magnification? So here magnification will be height of image divided by height of object. Therefore, it will be equal to h2 divided by h1. Therefore, m will be h2 divided by h1. This will be the formula for magnification. मित्रांनो, या ठिकाणी मॅग्निफिकेशन म्हणजे विशालन म्हणजे काय? समजा एखाद्या वस्तूची उंची h1 आहे असं जर आपण गृहीत धरलं आणि त्याची प्रतिमा जी आहे त्याची उंची जर h2 असेल तर मॅग्निफिकेशन म्हणजे विशालन म्हणजे काय? तर प्रतिमेची उंची छेद वस्तूची उंची यांचं जर गुणोत्तर काढलं तर आपल्याला प्रतिमेचा आकार वस्तूच्या तुलनेत किती आहे हे समजतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण हाईट ऑफ इमेज म्हणजे प्रतिमेची उंची म्हणजे h2 आणि वस्तूची उंची म्हणजे h1 यांचं गुणोत्तर काढलं तर आपल्याला विशालन किती होतं हे लक्षात येतं. One more way to find out the magnification is there. That will be the distance of the object from the lens and the distance of the image from the lens. Using these terms we can find out the magnification. मित्रांनो, वस्तूचं भिंगापासूनचं अंतर आणि प्रतिमेचं भिंगापासूनचं अंतर या दोन गोष्टींच्या संदर्भाने सुद्धा आपण विशालन निश्चित करू शकतो. Suppose the distance of object from the lens is u and
the distance of image from the lens will be V. Then we can find out the magnification as distance of image from the lens divided by distance of object from the lens. That means m is equal to v divided by u. मित्रांनो, या ठिकाणी विशालन आपण आणखी एका टर्मच्या सहाय्याने सुद्धा पाहू शकतो. जर एखाद्या वस्तूचं भिंगापासूनचं अंतर u इतकं असेल आणि जर त्याच्यापासून मिळणारी जी प्रतिमा आहे त्याचं अंतर v इतकं असेल तर विशालनाचं सूत्र या पद्धतीने सुद्धा मिळवता येईल. प्रतिमेचे भिंगापासूनचे अंतर म्हणजे v छेद वस्तूचे भिंगापासूनचे अंतर यांचं गुणोत्तर घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला विशालन काढता येते. आता या दोन्हीही गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर आपल्याला विशालनाचं आणखी एक सूत्र थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये मांडता येईल. बघूया. So here we can obtain another equation or another relation like this. They suppose magnification capacity, that is m, is equal to h2 divided by h1 is equal to v divided by u. This will be the formula. Now the next concept is of power of lens, म्हणजे भिंगाची शक्ती. आता या भिंगाच्या शक्तीचा अर्थ काय? सो दिस इज द कॅपॅसिटी टू converge or diverge the light rays. म्हणजे एखादं भिंग प्रकाश किरणांना किती प्रमाणामध्ये कॉन्व्हर्ज करतो, एकत्र आणतो, किंवा किती प्रमाणामध्ये डायव्हर्ज करतो, अपसारित करतो, त्या भिंगाची ती शक्ती म्हणजे त्याला आपण म्हणूया पॉवर ऑफ लेन्स. सो दिस पॉवर ऑफ लेन्स कॅन बी रिटन लाईक दिस. पॉवर ऑफ द लेन्स P is equal to 1 by focal length of the lens in meter. Okay, and whatever the ratio will come, that is given by the unit diopter. Power of the lens is expressed in terms of diopter. Here one can have the power like this. Suppose the focal length of a lens is of 1 meter, then it is considered as 1 diopter. Now here we are going to discuss about the combination of lenses. That means suppose 2 or more lenses are used unitedly. That means 2 or more lenses are used in combinations. Then there will be the summation of the powers like this. Suppose P1 is the power of first lens and second one is the P2. Then these two, if added together, then the power of the entire combination will be like this. That is P is equal to P1 plus P2. Then this will be equal to power of the combination of the two lenses is equal to the P is equal to 1 by F of the combination. Power of the first lens is equal to 1 by F1 plus power of the second lens, that is 1 by F2 of the second lens,
and this will be the formula for combination of the two lenses. Okay, now using all this information we are going to solve the numerical examples based on these lenses. मित्रांनो, आतापर्यंतच्या या सर्व व्हिडिओजचा आपण आनंदाने आस्वाद घेतलाच असेल. आता यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण भिंगांच्या वरील न्यूमेरिकल एक्झाम्पल्स कशी सोडवायची असतात हे आपण पाहणार आहोत. मानवी डोळ्याचं कामकाज कसं चालतं, त्याचे दोष कोणते आणि त्याच्यावर उपाययोजना कशा करतात. याचबरोबर आपण टेलिस्कोप्स किंवा दुर्बिणी किंवा मायक्रोस्कोप्स यांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते याही भागाचा अभ्यास करणार आहोत. अशाच पद्धतीनं आपण पुढे सुद्धा संपर्कात राहू. जर माझे व्हिडिओज आवडले असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक वेळेला संपूर्ण व्हिडिओज अगदी शेवटपर्यंत आपण पाहावेत ही माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.